जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरी अनेक शाळांना शालेय पोषण आहार मिळालेला नाहीये। जळगाव तालुक्यातल्या काही शाळांमध्ये आठवड्याभरापूर्वी पुरवठा झाला, मात्र शिरसोलीतल्या एका शाळेसह काही शाळांना महिनाभर शिल्लक साठा आणि उसनवारीच्या मदतीने विद्यार्थ्यांना आहार द्यावा लागलाय। त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण निर्माण झालाय। शालेय पोषण आहार वेळेत मिळावा यासाठी शासनाने आगाऊ नियोजन करावं अशी मागणी शिक्षकांकडून केली जाते। काय सांगाल आपल्याकडे शालेय पोषण आहार कधी पोहोचला, किती शिल्लक आहे, काय सांगणार? आमच्या शाळेमध्ये शालेय पोषण आहार नुकताच 15 जुलैला प्राप्त झालेला आहे। मागचा जो साठा शिल्लक होता तो 15 जून पासून जी आपली शाळा सुरू झालेली होती तो नियमित त्या दिवसापासून विद्यार्थ्यांना पोषण दिला जात होता। कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही। एप्रिलचा आमच्याकडे शिल्लक होता साठा, तो साठा शिल्लक असल्यामुळे आम्हाला तशी काही अडचण आलेली नाही। आम्ही नियमित असा पोषण विद्यार्थ्यांना शिजवून दिलेला आहे। सर्व साहित्य शिल्लक होतं, समजा कडधान्य वगैरे सर्व, आणि जर 1-2 दिवस लेट झाला असता तर आम्हाला उसनवारीची वेळ आली असती, पण मग आम्हाला 15 जुलैला साठा प्राप्त झाला, त्यामुळे मग ती वेळ काही आमच्याकडे आली नाही। आम्हाला एक तर दुसऱ्या शाळेकडनं उसनवारी किंवा आमची माध्यमिक शाळा नाही त्यांच्याकडेही नसला तर मग लोकसहभाग किंवा मग असं कोणी उसनवारीनं देणारे किंवा लोकसहभाग आम्ही शक्यतोवर म्हणजे गावातील जे काही प्रतिष्ठित व्यक्ती असले त्यांच्याकडनं लोकसहभाग आम्ही करून घेतो। शासनानं याच्यात काहीतरी व्यवस्थित असं म्हणजे वेळोवेळी म्हणजे निश्चित अशी वेळ पाहिजे की याच वेळेला बरोबर आवश्यक तेवढा साठा पुरवला जाईल। शासनाचं काय कधी काय होतं, कधी लेट होतं, मग या ज्या इतर अडचणी आहे त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे अडचणी येतात। समजा शैक्षणिक कामावर तर त्याचा परिणामच होतो, पण इथंही समजा नियोजन आमचं चुकतं सर्व। जळगाव तालुक्यातल्या काही शाळांमध्ये शालेय पोषण आहार पोहोचला असला तरी उर्वरित तालुक्यांमध्ये अद्याप शालेय पोषण आहाराची प्रतीक्षा आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।